नमस्कार, मी शैलेश पिंगळे. आज 22 ऑगस्ट 2021 रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमाचा सण. या सणाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा. आजचा विषय आहे 18व्या शतकातील मराठी ताकदीचा भारतभर दबदबा. भारताच्या इतिहासात नुसताच ठसा नाही, तर इतिहासाला एक निर्णायक वळण मराठी ताकदीने आपल्या मनगटाच्या, आपल्या युद्धकौशल्याच्या आणि आपल्या राजकारणाच्या बळाने दिले, हे आपल्याला कधी सांगितले जात नाही. मराठ्यांनी जंजीपासून, दक्षिणेत जंजी आणि आरकोट पासून ते उत्तरेपर्यंत दिल्ली, अटक आणि पेशावर आणि पूर्वेला ओडिसापासून ते पश्चिमेला गुजरातपर्यंत अखंड भारतावरती दबदबा निर्माण केला होता. आर्थर वेल्सली, फर्स्ट ड्यूक ऑफ वेलिंग्टन, म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान, असं म्हणतात की मराठा फौजा या युरोपमधल्या कुठल्याही आर्मीच्या तोडीस तोडच आहेत. पण आपल्याला माहिती नसतं, आपल्याला हे जाणीवपूर्वक सांगितलं जात नाही, कारण त्यांना वेगळी नॅरेटिव्ह सेट करायची आहेत. आणि आपल्याला ही माहिती पूर्ण करून देण्यासाठी माहिती संकलनाचा हा प्रपंच. तर 1674 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि त्यानंतर खरं पाहता मराठी ताकदीने मागे वळून पाहिलेच नाही. अंतर्गत कलह सांभाळत आणि औरंगजेबाची दक्षिण वारीला तोंड देत आणि खंबीरपणे तोंड देत, असं मी म्हणेल, मराठी ताकदी वाढतच राहिली आणि त्यांनी दबदबा हा निर्माण केला. तो आपण पाहूयात. 1681 पासून औरंगजेब मराठी प्रांतात धुमाकूळ घालू लागला, पण त्याच्या हातात किल्ले येत नव्हते. नाशिक जवळचा एक छोटासा रामशेज नावाचा किल्ला हाती यायला त्याला 6.5 वर्ष द्यावी लागली. 600 मराठे आणि 40,000 मुघल सैनिक असा तो लढा होता. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा लढा औरंगजेबासाठी किती कठीण गेला. खैर, या किल्ल्याबद्दल आणि किल्ल्याच्या लढाईबद्दल आपण सविस्तर परत कधीतरी बोलू. याच काळामध्ये 1705 पासून मराठी फौजा या मुघल प्रांतात घुसू लागल्या. गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये त्या स्वारी करायला लागले आणि प्रांत बळकावून घ्यायला लागले. 1720 ते 1740 हा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी दिल्लीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलेलेच होते. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कालखंडाबद्दल आपण मागच्या सत्रात बोललेलो आहोत, त्यामुळे आज त्यापुढे आपण चर्चा करूयात. 1712च्या आसपास श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट आणि काही मुत्सद्द्यांनी मिळून एक खेळी केली. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधू नावाचे 2 किंगमेकर होते. त्यांच्या मदतीने तोतयाचे राजकारण केले. पेशवाईत पानिपतानंतर झालेले तोतया वेगळे आणि हे तोतया वेगळे. हा तोतया औरंगजेबाचा नातू बनून महाराष्ट्रातनं दिल्लीत पाठवला गेला. राज्य जाईल या भीतीने त्यावेळच्या आलमगीरने, म्हणजे बहादूर शाह फर्स्ट याने मराठ्यांच्या आणि सय्यद बंधूंच्या मागण्या मान्य केल्या. त्याद्वारे श्री संभाजी महाराजांबरोबर असलेली आणि अटक झालेली अनेक माणसे या कैदेतून मोकळी करण्यात आली. राजकारणातून आणि राजकारणाच्या डावपेचातून दिल्लीमध्ये मिळालेला हा सर्वात मोठा पहिला विजय. 1752 मध्ये अब्दाली जेव्हा दिल्लीवरती चाल करून आला, तेव्हा अहमदशाह बहादूर याला भीती वाटली. त्याला मराठ्यांची मदत हवी होती. अवधचा नवाब सफदरजंग याची मदत घेऊन, याला मध्यस्थीला घालून त्यांनी मराठ्यांशी संवाद साधला, मराठ्यांशी तह केला. मराठ्यांना 50 लाख रुपये त्यांनी त्याचे देऊ केले आणि मराठ्यांना दिल्लीचं रक्षण करण्यासाठी मदत मागितली. आता ही स्टोरी आपल्याला आजपर्यंत कोणी सांगितली होती का? त्या तहानंतर 1752 मध्ये मराठ्यांनी दिल्लीमध्ये 2 सल्लागार नेमले. ते दिल्लीच्या दरबारामध्ये कायमस्वरूपी असायचे. एक लष्करी सल्लागार, दुसरे राजकीय सल्लागार.
लष्करी सल्लागार होते अंताजी माणकेश्वर आणि राजकीय सल्लागार होते महादेव पंडित हिंगणे. आणि हे दोन सल्लागार किंवा हे दोन पद ही अखंड दिल्लीच्या दरबारामध्ये तेव्हापासून होती आणि ती मराठ्यांकडेच होती. हे पण आपल्याला माहिती नसावं. 1757 मध्ये मराठ्यांनी अहमदाबाद मध्ये जिंकून घेतलं आणि तेव्हापासून मुघलांचा गुजरातवरील ताबा हा पूर्णपणे संपुष्टात आला आणि 1818 पर्यंत गुजरातवरती मराठ्यांचा पूर्ण ताबा होता. मला ही गोष्ट नजीकच्या काळातच कळली. 1757 मध्ये रघुनाथराव पेशवे म्हणजे राघोबा दादा यांनी दुराणी म्हणजे अहमदशाह अब्दाली याच्याशी लढून किंवा याच्या सेनेशी लढून अटक आणि पेशावर जिंकून घेतले. अटकेपार झेंडा लावला आणि तेव्हाच श्री शिवाजी महाराजांचे स्वप्न त्यांनी सत्यात आणले. 21 मार्च ते 28 एप्रिल म्हणजे 38 दिवसामध्ये 636 किलोमीटर अंतर पार करत अटकवर हमला केला आणि काबीज केलं. अटकचा वेढा किती दिवस होता याची माहिती उपलब्ध नाही, पण आपण कल्पना करू शकतो की दिवसाला 20 ते 22 किलोमीटर अंतर पार करत त्यांनी काबीज केला. आणि ही हिंमत आणि ही जिगर फक्त मराठ्यांमध्येच होती. 28 एप्रिल ते 8 मे या 11 दिवसात 98 किलोमीटर हा अटक ते पेशावर प्रवास केला, हमला केला आणि विजय झाले. असे वाचण्यात आले की घाबरलेले अफगाण पेशावर अटकमध्ये फारसा प्रतिकार करू शकले नाहीत. जिव्याच्या भीतीने तिमूर शहा म्हणजे अब्दालीचा मुलगा हा चिनाब ओलांडून अफगाणिस्तानामध्ये पसार झाला. पुढे जाता जाता अजून एक माहिती द्यावीशी वाटते की 1788 ते 1803 म्हणजे 15 वर्ष मराठ्यांचा भगवा हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती फडकत होता आणि ही माहिती तर मराठ्यांना कधीच दिली जाते. आता वळूयात ओडिसा आणि बंगाल या प्रांतापर्यंत. मराठी राज्याच्या सीमा बंगाल किंवा ओडिसा इथपर्यंत विस्तारलेल्या होत्या. हे आपल्यापैकी कोणाला माहिती आहे का किंवा खूप लोकांना माहिती आहे का? इतिहासाचे जाणकार अभ्यासक यांना माहिती असेल, पण सामान्य नागरिकाला का माहिती नाही? तर ओडिसा आणि बंगाल 1742 ते 1748 या काळामध्ये राघोजी भोसले, नागपूरचं भोसले घराणं यांनी बंगालवरती 5 स्वाऱ्या केल्या. बंगालचा नवाब अलावर्दी खान यांनी खंडणी देण्यास खळखळ केली, त्यामुळे करावं लागलं. आणि त्या काळामध्ये मराठ्यांच्या म्हणजे राघोजी भोसल्यांच्या राज्याच्या सीमा या सुवर्णरेखा नदी म्हणजे तिकडे एक सुवर्णरेखा नदी आहे जिचा उगम रांची तिकडनं जमशेदपूर, भरागोरा आणि बंगालचा उपसागर असा तिचा प्रवास आहे. त्या नदीच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत होता. आता भरागोरा ते कलकत्ता हे जर अंतर आपण बघितलं तर ते 190 किलोमीटर आहे. म्हणजे जर पुण्यात बसलेलं असेल आणि जर मी म्हटलं की मराठी राज्यांच्या सीमा या पुण्यापासून कलकत्त्याच्या 190 किलोमीटर अंतरापर्यंत होत्या, तर हे आपल्याला ऐकायला कसं तरी वाटेल, पण ही गोष्ट खरी होती. इतिहासात हे घडलेलं आहे, त्याचे प्रूफ्स आहेत आणि त्याची माहिती इंटरनेटवरती सगळीकडे आहे. या मालिकेच्या मध्ये पण शेवटी मी त्याचे रेफरन्सेस जोडलेले आहेत. पण प्रश्न असा पडतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे का शिकवलं जात नाही, आणि शिकवलं गेलं असेल तर इतक्या छोट्या प्रमाणात का? या वाऱ्यांमध्ये भास्कर पंडित हा एक सरदार होता भोसल्यांकडेचा. त्याचा दरारा अतिशय मोठा होता आणि एक छोटीशी कथा अशी सांगतात की जेव्हा बंगालमध्ये बाळ रडत असे त्यावेळेला त्याची आई त्याला सांगायची की बाळा झोप, रडू नकोस, नाही तर भास्कर पंडित येईल आणि तुला घेऊन जाईल.
एवढा मोठ्या प्रमाणात दरारा तिथे मराठ्यांनी प्रस्थापित केला होता. आता राघोजी भोसले यांची कारकीर्द किंवा थोडासा इतिहास समजून घेऊयात. नागपूरचे राघोजी भोसले घराणं हे मूळचं सातारचं. सातारा जिल्ह्यातील चंदनबंधन किल्ल्याच्या आसपासात ते राहणारे. राघोजी भोसले यांचे आजोबा हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते आणि त्यांच्या पराक्रम पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना बेरार प्रांत म्हणजे आजचा अकोला, वाशिम, अमरावती इत्यादी भाग इथे वसुलीसाठी, चौथाई वसुलीसाठी नेमणुकीने दिलेला होता. तर हे राघोजी भोसल्यांचं घराणं कर्तबगार घराणं, लढवई घराणं आणि राजकारणी घराणं. 1739 मध्ये गौंड साम्राज्याचा इतिहास वेगळा आपल्याला बघावा लागेल. पण गौंड साम्राज्यामध्ये एक बेबनाव झाला आणि त्या बेबनावामध्ये राघोजींच्या असं लक्षात आलं की आपण जर त्यांना आता मदत केली नाही तर एखाद्या वेळेला मुघल साम्राज्य ते गौंड साम्राज्याला पूर्णपणे गिळंकृत करून घेईल. त्यामुळे राघोजी भोसल्यांनी एक यशस्वी खेळी केली आणि पूर्ण गौंड साम्राज्याचा त्यांनी ताबा घेतला. या गौंड साम्राज्याच्या सीमा विदर्भ, महाराष्ट्रालगतचा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग, छत्तीसगड, पश्चिम ओरिसा, उत्तर तेलंगणा असा होता. एवढा मोठा प्रदेश एक हाती राघोजी भोसले यांच्या हाती आला. तो तलवार आणि राजकारण याच्या बळावर. आणि कोण म्हणतं की मराठे राजकारणी नव्हते. आपण नुसतंच बोडेलपण वाकणार नाही किंवा तलवार गाजवत नव्हतो, तर आपण धूर्त खेळी करून आपल्या शत्रूला आपला पूर्ण प्रांत गिळंकृत करण्यापासून पण दूर ठेवलं होतं. मराठी सैन्याची ओडिसामधली शेवटची खूण जी आज तागायत तिथे उभी आहे, ती एक वास्तू जी कटकमध्ये मराठी सैन्यासाठी बांधलेली एक कार्यालय आणि राहण्याची सोय असलेली, ज्याला आपण बराक म्हणतो इंग्लिशमध्ये, ती अजूनही तिथे शाबूत आहे. कटक पोलीस त्याचा अजूनही वापर करतात आणि ती वास्तू शाबूत राहण्यासाठी किंवा त्याची अजून डागडुजी करण्यासाठी मध्यंतरीच्या काळामध्ये काही प्रयत्न पण झाले. त्याचे फोटोज तुम्हाला मी आता इथे दाखवत आहे. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परत एकदा आपण बंगालमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये जाऊयात. कलकत्त्याच्या बाग बाजार या बाजारपेठी एरियात उभं राहू. तिथे आजूबाजूला एक रस्ता आहे किंवा एक बोळ आहे. त्या बोळाचं नाव आहे मराठा डीच. का बरं पडलं असेल मराठा डीच हे नाव? डीच म्हणजे खंदक आणि मराठा म्हणजे काय असेल, तर त्याला खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. अलावर्दी खान आणि ब्रिटिश या दोघांनी असं वाटलं की मराठे हे कलकत्त्यावरती चाल करून येतील आणि त्यामुळे कलकत्त्याच्या बाजूनी त्यांनी एक खंदक खणायला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या प्लॅननुसार 7 मैल लांबीचा हा खंदक असणार होता आणि तो खंदक पहिल्या 6 महिन्यात 3 मैल बांधून झाला. त्याच्यानंतर बरेचसे तह झाले. अलिवर्दी खाननी मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि त्याच्यानंतर इंग्रजांना आणि अलिवर्दी खान दोघांनी कळलं की मराठी आता कलकत्त्यावरती हल्ला करत नाहीत. पण लक्षात घ्या, मराठी फौजा कलकत्त्यामध्ये घुसून कलकत्त्याचा सुरत्त करणार नाही ना, या भीतीने त्यांना एक मोठा खंदक बांधायला लागला होता. ही एक थोडीशी अभिमानाची गोष्ट आहे. आता नंतरच्या काळामध्ये हा खंदक म्हणजे 1799 मध्ये इंग्रजांनीच बुजवला, कारण इंग्रजांना त्याचा सर्क्युलर रोड बनवायचा होता, म्हणजे चक्राकार रस्ता आपण म्हणतो. 1892-1893 मध्ये उरलेला खंदक पण बुजवला गेला आणि आज जिथे MG रोड आहे तो जो भाग लक्षात घेतला तर तिथे तो खंदक होता. तर ही या सगळ्याची आठवण म्हणून बाग बाजारमध्ये एक रस्ता आहे किंवा एक बोळ आहे, त्याला नाव मराठा डीच असं दिलेलं आहे. आहे ना इंटरेस्टिंग?
आता वळूयात दक्षिणेकडे. दक्षिणेकडे निजाम, हैदर अली आणि मग त्याच्या खाली काही छोटी छोटी राज्य आणि त्याच्यानंतर तंजावरमध्ये परत मराठ्यांचं राज्य होतं. मराठ्यांनी निजामावरती आणि टिपू सुलतानवरती किंवा हैदर अलीवरती व्यवस्थित वचक ठेवलेला असल्या कारणामुळे त्यांच्या राज्याचा विस्तार हा झाला नाही. एक महत्त्वाची घटना सांगण्यासारखी, 1739 मध्ये तंजावरच्या राजाने सातारा दरबारामध्ये मदत मागितली. इंग्रज आणि मुघल या दोघांपासून त्यांना सुरक्षितता हवी होती. आरकोट नावाचा एक छोटासा प्रांत उत्तर तामिळनाडूमध्ये आहे आणि तिथे त्याचा एक नवाब होता. त्याचं नाव होतं दोस्त अली खान आणि त्याचा सुभेदार होता चांद साहेब. मराठ्यांचा आणि चांद साहेबचा गेली काही वर्ष हा खंडणीवरनं वाद चालू होता आणि त्यामुळे मराठ्यांना पण तंजावरच्या राजांनी जी सुरक्षितता मागितली त्याचा फायदा घेऊन त्यांना दक्षिणेकडे स्वारी करायला जायला आवडलंच. राघोजी भोसले आणि त्यांचं सैन्य दक्षिणेकडे गेलं आणि त्यांनी चांद साहेब आणि दोस्त अली खान यांचा पूर्णपणे पराभव केला. दोघांना त्याच्यापैकी चांद साहेबला त्यांनी युद्धकैदी म्हणून महाराष्ट्रामध्ये आणलं आणि त्या भागामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आणि साताराचे शाहू महाराज यांचे आणि तंजावरचे राजे यांचा त्या भागामध्ये कैक वर्ष हा पकड होती. आणि त्या काळामध्ये त्या युद्धाचा खर्च म्हणून चांद साहेब आणि त्याचा जो कोण वारसदार होता त्यांनी 40 लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले. हैदर अली आणि टिपू यांनी आपल्या मराठ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणावरती कुरापती काढल्या, पण या सगळ्या कुरापती मराठ्यांनी यशस्वीपणे मोडून काढल्या आणि त्यामुळे मराठी सीमा त्या भागातली नेहमीच लढाया होत्या, नेहमीच तंग होत्या, वातावरण धुमसत होतं, पण मराठ्यांनी आपली पकड त्या भागातली कधीच सोडली नाही. त्यामुळे दक्षिणेवरती पण आपलं राज्य हे अतिशय आणि पकड हे अतिशय मजबूत होती. तर अशा प्रकारे जी माहिती आपल्याला सहज सांगितली जात नाही, जे की स्वाभाविकपणे आपल्या अभ्यासक्रमामध्ये पण असली पाहिजे, आपल्या नेहमीच्या माहितीमध्ये पण असली पाहिजे, ती आज उपलब्ध करून देण्यासाठी हा सगळा प्रपंच होता. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्याला काही शंका असतील तर त्यासाठी मी त्या स्लाईडमध्ये काही URLs दिलेले आहेत. त्या URLsवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मी सांगितलेल्या माहितीची सत्यता पडताळून बघण्यासाठी किंवा नकाशे हे पडताळून बघण्यासाठी तुम्हाला उपयोग होईल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.